मी ॲक्च्युली दुसरा विचार करत होते. ते गेल्या वर्षी एका मॅगझिननी दादासाहेबांचा इंटरव्ह्यू घेतला होता. आता यावर्षी दादासाहेब आपल्यात नाही आहेत, तर त्यांना माझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. मग दे ना इंटरव्ह्यू. इतका कसला विचार करतेस? अनन्या, मला भीती वाटते खूप. भीती कसली? अनन्या, त्या इंटरव्ह्यूमध्ये घरातले सगळे असतील आणि त्यांनी जर का अथर्वला काही प्रश्न विचारला आणि तो माझ्याबद्दल काही उलटसुलट बोलला तर दादासाहेबांनी इतक्या वर्षात जो मान कमावलाय तो एका क्षणात धुळीला मिळेल ग. आणि ती मीरा, तिने माझ्यावरती जर का काही आरोप केले तर घरातली भांडणं उगत सगळ्यांसमोर येतील, बदनामी होईल. नाही नाही नाही, नकोच नकोच. मी 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 त्यांना नाही सांगते. पण अनन्या, मी जर का त्यांना इंटरव्ह्यू दिला नाही आणि त्यांनी आपल्या कुटुंबाबद्दल काही भलतं सलतं छापलं तर काय करू? मला काही कळतच नाही. आई, हे बघ, तू त्या मॅगझिनवाल्यांना फोन कर. मी तुझ्यासोबत आहे. तुझी कोण नाचक्की करताय ना ते मी बघतेच. दादा, वहिनी, कोणीही तुझ्याबद्दल एक शब्द पण वाईट काढला ना तर ते आहेत आणि मी आहेत. मग मी पण सांगेन की मुलगा आणि सून माझ्या आईसोबत कसं वागतायत ते. अनन्या, नको, असं काही उगाच बोलू नकोस तू. आई, आय एम सिरियस. मी जे काही बोलतेय ना ते खूप विचार करून बोलतेय. मी जे लोक माझ्या आईला ना बदनाम करतायत ना त्यांच्याविषयी मी का चांगला विचार करू? आई, तुला खरं सांगू का, मला ना यांच्या बाबतीत आता थोडी आत्मीयता उरलेली नाहीये. मूर्ख आहे ही अनन्या, खरंच मूर्ख आहे. मग तुला काय वाटतं, मी त्यांना बोलवावं? हो आई, तू त्या मॅगझिनवाल्यांना फोन कर. हे बघ, तू नको टेन्शन घेऊ. मी तुझ्या सोबत आहे कायम. काय होतंय? आई, अगं काय झालं? कुठे चालली आहेस? अगं, त्यांना फोन करून येते ना. हा, आलेच.